Dear students, I am Dr. Chapt. This is the first lecture of Standard 9 Mathematics Part 2. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Chapt and take advantage of all these lectures. Also tell your friends and teachers about this channel. Subscribe the channel and take advantage of all these lectures. So in this lecture I will be introducing you about chapter 1 of part 2. This part 2 is basically a chapter devoted for geometrical ideas. So okay that we are beginning first chapter, but I will give you overview of what we are going to learn in this particular mathematics part 2. या संपूर्ण पेपर मध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स आपण geometrical ideas डिस्कस करणार आहोत. इट विल स्टार्ट विथ बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. ॲज यू नो 8वी मध्ये तुम्हाला अल्जिब्रा आणि जॉमेट्री असे दोन वेगवेगळे पार्ट्स नव्हते, एकच पुस्तक असायचं. पण नाउ फ्रॉम स्टँडर्ड 9 वी आर गोइंग टू वर्क इन डिटेल्स. That is why this year and also in the standard 10 and also in standard 11, 12 there will be two parts, two books that we have to study. So here in standard 9 all those things start. तर पहिल्या पार्ट मध्ये आपण मोस्टली अल्जिब्राइक कन्सेप्ट शिकलो आणि हा जो पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये आपण जॉमेट्रीला ॲड्रेस करणार आहोत. पहिला चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. Second chapter is parallel lines and their properties. Third is about triangles and properties of triangles you will study. Then how to construct triangles. काय माहिती दिल्यानंतर मला त्रिकोण काढता येतो, 3 बाजू दिल्यानंतर काढता येतो, 3 कोन दिल्यानंतर काढता येतो. whatever different ways are there in which you can construct a triangle. काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली तर त्याचा वापर करून ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा हे आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्समध्ये शिकणार आहोत. त्यानंतर स्टडी ऑफ क्वाड्रिलॅटरल्स, चौकोनाचे विविध प्रकार, त्याच्या प्रॉपर्टीज. मग सर्कल, वर्तुळ ज्याला आपण मराठीत म्हणतो, त्या संदर्भात आपण काम करणार आहोत. मग कोऑर्डिनेट जॉमेट्री विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ब्रांच इन मॅथमॅटिक्स. कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री. This is also very important chapter. Trigonometry, coordinate geometry, these are what we can say branches in mathematics. आणि शेवटचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिकणार आहात सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. असे तुम्हाला 9 चॅप्टर्स या पेपरामध्ये आहेत. तर एक एक चॅप्टर आपण इलॅबोरेट करणार आहोत. आज आपण सुरुवात करतोय पहिल्या चॅप्टर. कळलं ना? मग त्याच्यामध्ये बघा ऑन द राईट हँड साईड वी हॅव अ बुक. आय एम ॲक्च्युअली एक्सप्लोरिंग द बुक अँड ऑन द लेफ्ट हँड साईड आय हॅव माय व्हाईट बोर्ड. ऑल द लेक्चर्स विल बी लाईक दिस. आय विल फॉलो द बुक अँड फ्रॉम द बुक आय विल टीच. सो इट विल बी व्हेरी युजफुल फॉर स्टुडंट्स who are interested in learning in a proper way. And I will try to explain every idea in very simple language. So it will start with basic concepts in geometry. त्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्या, पॉइंट, लाईन आणि प्लेन हे 3 काय कन्सेप्ट्स आहेत हे तुम्हाला शिकायचं आहे. व्हॉट इज पॉइंट, व्हॉट इज लाईन इन जॉमेट्री, व्हॉट इज प्लेन. मराठीमध्ये त्याला प्रतल म्हणतात. प्लेन म्हणजे, लाईन म्हणजे रेषा आणि पॉइंट म्हणजे बिंदू. ह्या 3 गोष्टी तुम्हाला तिथे शिकायच्या आहेत. नंतर बिटवीननेस हा कन्सेप्ट आहे. 3 पॉईंट समजा दिलेले असतील ए, बी आणि सी. बघा हे साधारण मी असं दाखवतो तुम्हाला इथे. ओके, समजा हे असं असेल, एक पॉईंट आहे ए समजा, दुसरा बी आहे, तिसरा सी आहे. इथे हे पॉईंट्स आहेत. एका रेषेतले पॉईंट्स, एकरेषीय पॉईंट्स, लिनियर पॉईंट्स, so that one line passes through them. If you draw the figure,
it will be something like this. Suppose this is the line. Okay, line means it is unending on both sides, as always you know. So you should draw the arrows like this, and then there are 3 points on this line. So they are linear points. One line passes through these 3 points. So suppose those points are A, C and B. What I will say, C is between A and B. If this is the point D between A and C, what I will say, D is between A and C, and it is denoted by, whenever I want to say C is between A and B, so that it will be written as this, A, C and B. So C is between A and B. Try to understand. And here what happens, D is between A and C. So how you will denote it, A, D, C. मध्ये हे असे हायफन्स काढायचे. हे बिटवीननेस हा कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये मग अनेक प्रॉपर्टीज तुम्हाला त्याच्यातून शिकाल. मग कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट आणि डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, 8वी मध्ये पण आपण शिकलो आणि आता 9वी मध्ये आणखी एकदा ते आपण बघणार आहोत की स्ट्रेट लाईन म्हणजे त्याला म्हणतात रियल लाईन. ऑल द रियल नंबर्स वी कॅन शो ऑन अ लाईन. मग त्या पॉईंट्सचे प्रत्येक पॉईंट जो आहे रियल लाईनवर तो कुठला तरी एक रियल नंबर दाखवतोय. त्या रियल नंबरला त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट म्हणायचा. आणि मग 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स किती आहे, ते 0 आहे का, पॉझिटिव्ह आहे का. डिस्टन्स हे कधीही निगेटिव्ह नसणार. आणि मग कंडिशनल स्टेटमेंट्स तुम्हाला शिकायचे आहेत. व्हॉट आर मेंट बाय कंडिशनल स्टेटमेंट, इफ देन टाईप स्टेटमेंट्स. इफ समथिंग देन समथिंग. ओके, इफ आय कम टू नो आय विल, देन आय विल टेल यू, असं आपण रिअल लाईफमध्ये वाक्य म्हणतो. मला जर कळलं तर मी तुम्हाला सांगेन. इफ आय कम टू नो आय विल टेल यू. ह्याला म्हणायचं कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशन काय आहे, इफ आय कम टू नो. लक्षात घ्या, जर मला कळलं तर मी तुम्हाला सांगेन. दिस इज अ कंडिशनल स्टेटमेंट. आणि मग वेगवेगळ्या प्रूफ्स कशा लिहायच्या, कारण आता ह्याच्यानंतर तुम्हाला जॉमेट्रीमध्ये म्हणा किंवा अल्जिब्रामध्ये म्हणा सिद्धता लिहायच्या आहेत. मराठीमध्ये त्याला प्रमेय आणि सिद्धता म्हणतात. इथे म्हणणार थिअरम अँड प्रूफ्स. थिअरम्स जेव्हा तुम्ही एखादी स्टेटमेंट तुम्हाला सिद्ध करायची असते त्यावेळी ते सिद्ध करण्याचे काय काय मार्ग आहेत, ॲटलिस्ट 1-2 मार्गांबद्दल तुम्हाला या चॅप्टरमध्ये माहिती मिळवायची आहे. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल चॅप्टर. तर चॅप्टरचं नावच आहे ना, बेसिक कन्सेप्ट्स. इथे काही फार रिगरस आपण करणार नाही आहोत. दिस इज द बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. आता इथेच पुस्तकामध्ये बघा, इथे तुम्हाला फिगर्स काढलेले, एक फिगर काढलेली आहे. कशाची फिगर आहे ते त्यांनीच विचारलाय प्रश्न तुम्हाला. डिड यू रेकॉग्नाइज द ॲडजसंट पिक्चर. तर हे पिरॅमिड्सचं पिक्चर आहे. इजिप्तमध्ये 3000 वर्षांपूर्वी ख्रिश्चन एरामध्ये, जे ख्रिश्चन एराच्याही पूर्वी हे पिरॅमिड्स तयार केले. ओके, हाऊ द पीपल वेअर एबल टू बिल्ड सच ह्यूज स्ट्रक्चर्स इन सो ओल्ड टाईम. इतक्या वर्षांपूर्वी इतकी मोठी मोठी कन्स्ट्रक्शन्स ते कसे करत होते. सो विदाउट डेव्हलप्ड नॉलेज ऑफ जॉमेट्री इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे या वाक्यांमधून की ख्रिश्चन एरा सुरू होण्याच्याही पूर्वी 3000 वर्ष इजिप्तमध्ये अशी कन्स्ट्रक्शन्स करत होते की ज्याच्यामध्ये जॉमेट्री प्रकर्षाने वापरत होते. सो such constructions are not at all possible, okay, without well developed knowledge of geometry and engineering mathematics. Okay, so the word geometry itself suggests the origin of the subject. It is generated. geometry हा जो शब्द आहे ना तो कशावरून तयार झाला, जिओ आणि मेट्रिया. बघा, ह्या 2 शब्दांवरून, जिओ आणि मेट्रिया. मेट्रिया म्हणजे मेजरिंग आणि जिओ म्हणजे अर्थ. अर्थ आणि मेजरिंग असे हे ग्रीक लेटर्स आहेत, ग्रीक वर्ड्स आहेत. त्याच्यावरून हा जॉमेट्री हा शब्द तयार झाला. So it can be guessed that this subject हा कशातून डेव्हलप झालेला असू शकतो. हा गेस आहे अर्थात.
पृथ्वीवरच्या अनेक गोष्टींची मेजरमेंट घेत घेत, बघा, मेजरिंग द अर्थ, दॅट इज लँड, जमिनी मोजणं हा मोठा प्रकल्प असायचा. आता ते अगदी सोपं झालं आहे. त्याच्यातून हा विषय डेव्हलप झालेला असू शकतो. ठीक आहे. आता त्याच्यामधल्या बेसिक कन्सेप्ट्सना आपण ॲक्च्युअली सुरुवात करूया. काय आहेत बेसिक कन्सेप्ट्स? बघा, अगदी सोप्या सोप्या गोष्टी प्रथम आपण करूया, कारण हा सब्जेक्टच असा आहे, मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट असा आहे की यू कॅनॉट अंडरस्टँड मेजर थिंग्स डायरेक्टली. यू हॅव टू फर्स्ट गो विथ सम स्टेडी थिंग्स. सोप्या सोप्या गोष्टींचा आधी विचार करा. नंबर्स, आता बघा, तुम्ही अल्जिब्रामध्ये नंबर्सचा वापर करता, जॉमेट्रीमध्ये पण करणार, इन जनरल मॅथमॅटिक्समध्ये नंबर्सचा वापर हा अपरिहार्य आहे. यू कॅनॉट अवॉइड युझिंग नंबर्स. पण मग नंबर्स डिफाईन करता येणार का? नॅचरल नंबर्स आपण म्हणतो, दे आर गिफ्टेड. गॉड क्रिएटेड ओनली नॅचरल नंबर्स. गॉड क्रिएटेड ओनली नॅचरल नंबर्स. ऑल अदर थिंग्स आर क्रिएशन ऑफ ह्युमन बिंग, असं एक म्हटलं जातं. त्यामुळे नंबर्सची डेफिनेशन नाही. मग त्याचा वापर करून पुढे तुम्ही त्याला नैसर्गिक संख्या आहे तुम्ही नाव दिलं, 1, 2, 3 अँड सो. तसंच पॉइंट, लाईन आणि प्लेन हे काही डिफाईन असं आपणाला नाही करता येणार. दीज आर सम बेसिक आयडियाज. लाईन्स अँड प्लेन्स आर सेट्स ऑफ पॉईंट्स. बघा, हा आता इथे बघा, मी हा इथे समजा हा पी नाव दिलं मी, आणि हा इथे मी पॉईंट लिहिलं, बस. दिस इज अ पॉईंट. पॉईंट हॅज नो लेंथ, ब्रेथ, हाईट एक्सेट्रा, नथिंग. इट इज डायमेन्शनलेस असं म्हणतात. डायमेन्शन याचा अर्थ काय? एखादा समजा तुमच्याकडे डस्टर दिला, तर डस्टरला लांबी असणार, रुंदी असणार, उंची असणार, मग ते त्याचे डायमेन्शन्स आहेत. किंवा एक चौरस काढला मी, स्क्वेअर. बघा ना, आता इथे समजा आपण बघूया, लहानशी डायग्राम काढूया. ओके, सपोज आय ड्रॉ स्क्वेअर. हा असा स्क्वेअर काढला, तर ह्याला काय आहे बघा, इट हॅज लेंथ आणि ब्रेथ, म्हणजे साईड्स. लेंथ आणि ब्रेथ चौरसामध्ये सेम असते ॲज यू नो, परंतु ही त्याची डायमेन्शन्स झाली. समजा तुम्ही आयत काढलात, बघा, हा समजा तुम्ही रेक्टँगल काढलात, हा असा, तर ही त्याची लेंथ झाली. रेक्टँगलला 2 डायमेन्शन्स आहेत, एक लेंथ आहे आणि दुसरी ब्रेथ आहे, बी. पण पॉईंटला काय असतं? पॉईंटला लांबी असते का? पॉईंटला रुंदी असते का? नथिंग. सो इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, डायमेन्शनलेस एंटिटी आहे ती. आणि अनेक पॉईंट्स मिळून, आता हे अशी एक समजा ही लाईन घेतली मी, तर धिस लाईन कंटेन्स इन्फिनाइटली मेनी पॉईंट्स. अनेक, प्रत्येक लाईनवरचा प्रत्येक, हे इथे पॉईंट्स आहेत सर्व, लक्षात घ्या, हीज आर ऑल पॉईंट्स. आणि मग प्लेन म्हणजे काय? आता बघा, हे तुमचं जो फळा आहे तुमच्यासमोर, हा व्हाईट बोर्ड आहे, हे प्लेन आहे. तुम्ही ज्या टेबलवर काम करता, डेस्कवर काम करता, तर डेस्क हे प्लेन आहे. तर ते प्लेन कशामुळे तयार झालं? वेगवेगळ्या लाईन्समुळे. लाईन्स कशामुळे तयार झाल्या? वेगवेगळ्या पॉईंट्समुळे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे बघा की दीज आर सम बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. विच आर बेसिक कन्सेप्ट्स? लाईन, पॉईंट, लाईन आणि प्लेन. लाईन्स अँड प्लेन्स आर सेट्स ऑफ पॉईंट्स. कुठलंही प्लेन घेतलं तर हे समजा चौरस आहे, हा प्लेन आहे ना, तर हे सर्व पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये, त्यांचा हा सेट आहे हा स्क्वेअर म्हणजे. सो प्लेन्स आर सेट्स ऑफ पॉईंट्स, लाईन्स आर सेट्स ऑफ पॉईंट्स. आता ही लाईन घेतली आपण, लाईन म्हणजे काय? ती दोन्ही बाजूला अनएंडिंग आहे, बरोबर ना? लाईन इज अनएंडिंग ऑन बोथ साईड्स. किंवा तुम्ही हे एवढंच घेतलं, दिस इज अ लाईन सेगमेंट, रेषाखंड, एवढाच भाग. लाईनला लेंथ नसते. यू कॅनॉट कॅल्क्युलेट लेंथ ऑफ द लाईन, इट इज नॉट पॉसिबल. बट लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट इज पॉसिबल. व्हॉट दॅट लाईन सेगमेंट कंटेन्स? डिफरंट पॉईंट्स. सो देर आर पॉईंट्स. सो सेट ऑफ पॉईंट्स, किती पॉईंट्स असतील लाईन सेगमेंटवर किंवा लाईनवर? इन्फिनाइटली मेनी. यू कॅनॉट काउंट दोज. ओके. लाईन म्हणजे स्ट्रेट लाईन. हा, ते लाईन हा शब्द स्ट्रेट लाईन या अर्थानेच वापरायचा. दिस इज नॉट अ स्ट्रेट लाईन. हे बघा, हे असं घेतलं तर हा स्ट्रेट लाईन नव्हे, दिस इज कर्व. पण ह्याच्यावर सुद्धा पॉईंट्स आहेत. दे आर नॉट लिनियर बट दे आर पॉईंट्स. लिनियर म्हणजे काय? एका रेषेत असलेले पॉईंट्स म्हणजे लिनियर. एका रेषेत नसलेले पॉईंट्स नॉन लिनियर पॉईंट्स. लक्षात घ्या, हे नॉन लिनियर पॉईंट्स आहेत. स्ट्रेट लाईन म्हणजे हे हा जो कर्व काढला आपण त्याच्यामध्ये नॉन लिनियर आहेत ते. दे आर नॉट इन वन लाईन.
कुठलेही 3 पॉईंट्स घेतलेत तुम्ही, त्याच्यामधून लाईन काढता येईल असं नाही आहे या कर्ववर, नाहीच येणार. म्हणून ते लक्षात ठेवा. म्हणून थोडक्यात यांनी काय म्हटलंय बघा पुस्तकामध्ये आपल्या, we do not define numbers. Similarly, we do not define what is point, what is line, what is plane. These are some basic concepts in geometry. You cannot define them. तुम्हाला कोणी विचारलं what is line, तर you can only tell line is a sets of points. What is point? It is a geometrical what we can say entity which is dimensionless. Length असते का पॉइंटला? नाही. लाईन सेगमेंट घेतली तर त्याला लेंथ असते, तुम्ही मोजू शकता. 3 सेंटीमीटर लांबीची लाईन सेगमेंट आहे. लाईनची लेंथ नाही मोजता येणार, ती अमर्याद असते दोन्ही बाजूला. तेव्हा अशा ह्या गोष्टी आहेत, समजलं ना. दीज आर व्हेरी बेसिक कन्सेप्ट्स, नथिंग डिफिकल्ट इन देम. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे की व्हॉट इज मेंट बाय से कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. काय शिकायचं आहे आपल्याला? कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स. बघा आता ही लाईन सेगमेंट काढलेली आहे, म्हणजे इथे मी आता तुम्हाला दाखवत होते. See, now what we are doing is we are drawing one line. Okay, so this is a line. Line means straight line, and you always denote straight line by arrows on both sides. So this straight line, we will draw arrows on both sides. So this becomes a straight line. Arrows are drawn. Arrows कशासाठी काढायचे? दोन्ही बाजूला बाण कशासाठी काढायचे? तर ते अनएंडिंग आहे, इथे संपलं नव्हे. लाईन इज एक, यू कॅन एक्सटेंड इट ॲट एनी डिस्टन्स, ऑन द लेफ्ट साइड ऑल्सो, ऑन द राईट साइड ऑल्सो. आता आपण काय करतो बघा की ह्याच्यामध्ये साधारण एक ओ म्हणून घेतो, ओरिजिन. ओके, ओरिजिन आपण इथे ओ लिहूया. आणि ह्याचा अर्थ काय? इट डिनोट्स 0. आणि मग त्याच्या राईट साईडला पॉझिटिव्ह रिअल नंबर्स, लेफ्ट साईडला निगेटिव्ह. म्हणजे इथे काही अंतरावर 1, मग तेवढ्याच अंतरावर 2, मग तेवढ्याच अंतरावर 3, मग तेवढ्याच अंतरावर 4, एटसेट्रा 5. सो दीज आर पॉझिटिव्ह. दिस साईड इज अ पॉझिटिव्ह साईड ऑफ द लाईन, नंबर लाईन. याला नंबर लाईन म्हणतात, बिकॉज दिस लाईन डिनोट्स द नंबर्स. On this side you have -1, then -2, then -3 and so on. So हे जे आता बघा इथे समजा हा मी पॉईंट घेतला A, किंवा इथे आणखी घेऊया आपण -4, -5, म्हणजे त्यांच्या डायग्रामप्रमाणे आपण करू. आणि A म्हणजे त्यांनी -5 म्हटलं, -3ला त्यांनी B नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर सीला त्यांनी 2, सीला -2 हे नाव सीला दिलेलं आहे. नंतर ओ म्हणजे ओरिजिन, ते ठीक आहे 0. डी म्हणजे 1 म्हटलं आहे त्यांनी, आणि ई म्हणजे 3 म्हटलं आहे. म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत रिअल लाईनवरचा हा जो पॉईंट आहे बी नावाचा, त्याचे कोऑर्डिनेट्स किती आहेत? -3. व्हॉट दॅट नंबर डिनोट्स? -3 ऑन द रिअल लाईन. हा जो पॉईंट आहे डी, त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1. डी डिनोट्स द नंबर 1. बघा, डी डिनोट्स द नंबर 1, ई डिनोट्स द नंबर 3, सी डिनोट्स द नंबर -2, ए डिनोट्स द नंबर -5, ओ डिनोट्स द नंबर 0. ओके, सो दीज आर कॉल्ड कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट. म्हणजे आता समजा इथे तुम्ही एफ घेतलात, 5ला आपण एफ नाव दिलं, तर एफ या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय झाले? 5. सो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स A -5, B -3, बघा डायग्राममध्ये C -2, हे त्याचे कोऑर्डिनेट्स झाले. O चे कोऑर्डिनेट काय? 0. दिस इज नॉट O, दिस इज 0.
त्याच्यानंतर डीचे कोऑर्डिनेट्स काय झाले बघा 1, ईचे काय 3 आणि एफचे 5. तेव्हा त्या रिअल लाईनवर हा जो नाव दिले तुम्ही एफ या पॉईंटला त्याचा करस्पॉन्डिंग तो काय दर्शवतो, कोणता पॉईंट दर्शवतो, ओरिजिनच्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. आता इथे बघा 1 आणि 2च्या मध्ये इथे समजा मी काहीतरी के घेतलं तर ह्याचे कोऑर्डिनेट्स काय म्हणजे ह्याला काय म्हणणार आपण 1 आणि 2चा मध्यबिंदू आहे म्हणजे 1.5. त्यामुळे के या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय होतील 1.5. सो आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज कोऑर्डिनेट. आणि मग आपणाला कशामध्ये इंटरेस्ट आहे की या 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स काढायचं आहे मला. समजा मला डिस्टन्स काढायचं आहे, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. तर आपण काय करायचं, हे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आणि त्याचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची. मग आता एचे कोऑर्डिनेट्स किती आहेत -5 म्हणून आपण काय करायचं -5 मायनस बीचे कोऑर्डिनेट्स किती आहेत -3 म्हणून -5 -3 आणि याचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे मॉड घ्यायचा. मॉड हा विषय माहिती आहे तुम्हाला. मॉड कुठल्याही रिअल नंबरचा मॉड घेतला तर तो नेहमी पॉझिटिव्ह असतो ॲज यू नो. त्यामुळे हे -5 -3 मायनस म्हणजे ते प्लस होणार. मग -5 + 3चा मॉड. सो दिस इज इक्वल टू मॉड ऑफ -5 + 3. पण -5 + 3 म्हणजेच किती -2. सो मॉड ऑफ -2 म्हणजेच +2. मॉड हे नेहमी पॉझिटिव्ह असतं, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून आपण काय म्हणणार की डिस्टन्स बिटवीन ए आणि बी इज 2. अजून काही प्रॉब्लेम्स त्यातले मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला ते कळेल. ही डायग्रॅम समोर ठेवा डोळ्यासमोर, ते तुम्हाला कळेल कुठल्या पॉईंटचे काय कोऑर्डिनेट्स आहेत. हे पण मी इरेज करतो. ठीक आहे, हे -2 वगैरे हे काढून टाकूया. ठीक आहे. आता बघा मला समजा सी आणि ई मधलं अंतर काढायचं आहे. डिस्टन्स बिटवीन सी अँड ई. डिस्टन्स बिटवीन सीई. डी फॉर डिस्टन्स आणि कुठल्या 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स सीई. सी कॉमा ई म्हणा कारण 2 वेगवेगळे पॉईंट्स आहेत. मग मी काय करायचं, सीचा कोऑर्डिनेट काय आहे बघा -2 म्हणजे मॉड ऑफ -2 मायनस ईचे कोऑर्डिनेट्स किती आहेत 3. -2 -3 म्हणजे किती होणार, दोन्ही निगेटिव्ह आहेत म्हणजेच मॉड ऑफ -5 आणि -5चा मॉड +5. मॉड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणून आपण म्हणणार सी आणि ई मधलं डिस्टन्स 5 आहे. डिस्टन्स हे कधीही निगेटिव्ह असणार नाही. डिस्टन्स विल नेव्हर बी निगेटिव्ह. डिस्टन्स इज पॉझिटिव्ह ऑर इट विल बी 0 पण निगेटिव्ह डिस्टन्स नाही. समजा तुम्हाला उद्या असं विचारलं की डिस्टन्स बिटवीन एफ आणि एफ किती आहे. डिस्टन्स बिटवीन एफ आणि एफचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 5 म्हणजेच तुम्ही काय म्हणणार डिस्टन्स किती आहे मॉड ऑफ 5 -5. इथे कॉमा द्यायचा. मग 5 आणि -5 हे किती होणार 0. मॉड ऑफ 0 0च. म्हणजेच काय झालं, डिस्टन्स हे 0 असू शकतं. ॲब्सोल्युटली राईट. बट डिस्टन्स कॅन नेव्हर बी निगेटिव्ह कारण हा मॉड घेताय तुम्ही. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू त्याची घेता आहात. लक्षात घ्या, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मेक्स एव्हरी रिअल नंबर पॉझिटिव्ह. आणि त्याच्यामुळे या 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स कसं काढायचं हे तुम्हाला मी इथे शिकवलं. आता इथे बघा समजा तुम्हाला ए आणि एफ मधलं डिस्टन्स काढायचं आहे तर ए म्हणजे -5 आहे. बघा डिस्टन्स बिटवीन ए कॉमा एफ हे काय होणार बघा, एचे कोऑर्डिनेट्स -5 आहेत आणि एफचे 5 आहेत. तुम्ही मॉड ऑफ काय लिहिणार -5 मायनस एफचे कोऑर्डिनेट्स 5. -5 -5 म्हणजेच -10 आणि त्याचा मॉड घेतलात की +10. सो डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि बघा ना इथे तुम्हाला ओरिजिनच्या या साईडला 5 अंतरावर ए आहे आणि ओरिजिनच्या या साईडला 5 अंतरावर एफ आहे. त्यामुळे मला ए पासून एफ पर्यंत चालत यायचं असेल तर किती अंतर कापावं लागेल, हे 5 निगेटिव्ह साईडने म्हणजे तुम्ही ओरिजिनला येऊन पोचाल आणि पुढे 5 म्हणजे एकूण अंतर किती कापलं आपण 10. दिस इज ऑल्सो द वे ऑफ कॅल्क्युलेटिंग डिस्टन्स बिटवीन द 2 points on the real line. So I hope you understood. Right? We will stop here in this first lecture. We will continue in the next lecture. Okay? Again at the end I appeal that subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Thank you. Have a nice day.